ನಮಸ್ಕಾರ ಸ್ನೇಹಿತರೆ, ನಾನು ಮಾರುತಿ ಬನ್ನಗೋಳ್. ನೀವು ನೋಡ್ತಾ ಇರೋದು 24. माता की जय. कर्नाटकामध्ये SIR याचं काम सुरू झालेलं आहे. 20 वर्षानंतर एकदा स्पेशल इन्सेंटिव्ह रिव्हिजन हे कायम होत असते. ह्याच्यामध्ये आता जे मॅपिंग झालेलं आहे बेळगाव ग्रामीण विधानसभा क्षेत्रामध्ये आणि बेळगाव उत्तरमध्ये, खास करून बेळगाव ग्रामीणमध्ये मॅपिंग होत असताना किंवा SIRचा उद्देशच असा आहे की जे डेथ झालेले आहेत वोटर्स त्यांचं नाव डिलीट होणे, जे इथून भाडोत्री असलेले दुसरीकडे ट्रान्सफर झालेले त्यांचं नाव डिलीट होणे आणि दुसरे येऊन इथं भाडोत्री राहिलेले आहेत त्यांचं नाव ॲड होणे, ज्यांचं 18 वर्ष पूर्ण झालेलं आहे वोटर लिस्टमध्ये त्यांचं नाव ॲड होणे. अशा ह्याच्यामध्ये काम करत असताना एक गडबड ग्रामीणमध्ये मोठ्या प्रमाणात झालेली आहे. ते जाणीवपूर्वक केले गेलेले आहे आणि ते म्हणजे एका घरामध्ये एखादी मुलगी लग्न होऊन येते आणि 2002च्या वोटर लिस्टमध्ये त्या महिलेचं नाव आहे, तर ज्या गावातून आलेली आहे त्या गावामध्ये त्यांच्या आईवडिलांचं डिटेल्स आणि तिथलं वोटर लिस्टमधलं त्यांचं वोटिंग डिटेल्स याच्यामध्ये मॅपिंगमध्ये एंट्री करायला पाहिजे. पण तसं न करता सर्व BLOनी घरामध्ये बसून कॉपी पेस्ट केलेली आहे. सासऱ्यालाच बाप दाखवलेला आहे. याचा अर्थ असा झाला की नवरा बायको म्हणजे भाई म्हणजे भाऊ आणि बहीण असं नातं क्रिएट होतं आहे. त्याच्यामध्ये वोटर लिस्टमधून जे ज्यांचं नाव कट व्हायला पाहिजे ते कट झालेलं नाही, व्यवस्थित मॅपिंग झालेलं नाही. ह्याच्याबद्दल आमची तक्रार आहे आणि आज आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत. आमची मागणी आहे पुन्हा मॅपिंग व्हायला पाहिजे बेळगाव ग्रामीणमध्ये आणि केंद्राच्या निवडणूक आयोगाच्या यांना आम्ही मेल केलेला आहे, राज्याच्या निवडणूक आयोगाला आम्ही मेल केलेला आहे. ते आमच्याकडे आम्ही मागणी केलेली आहे की एक अधिकारी, केंद्राचा अधिकारी बेळगाव ग्रामीणला अपॉइंट केला पाहिजे. त्याच्या उपस्थितीमध्ये त्याच्या नेतृत्वाखाली पुढचं प्रोसिजर व्हायला पाहिजे, कारण आतापर्यंत जे झाले गडबड पुन्हा गडबड होण्याची शक्यता आहे. ही मागणीसाठी आम्ही इथं आलेलो आहोत. दुसरं गोष्ट, बेळगाव उत्तरमध्ये एका धार्मिक संस्थेच्या कार्यालयामध्ये बसून काही लोक BLOला फोन करून OTP घेऊन ॲप ओपन करायला लागलेत आणि जेवढी नावं डिलीट केलेली आहेत ती पुन्हा नावं ॲड करायचं काम सुरू आहे. तर असा हा गोंधळ बेळगाव ग्रामीण आणि उत्तरमध्ये सुरू झालेला आहे. आमची मागणी आहे की ह्याच्याबद्दल चौकशी झाली पाहिजे. केंद्रातून एक अधिकारी नेमणूक झाली पाहिजे, त्याच्या उपस्थितीमध्ये पुढचं प्रोसिजर झालं पाहिजे. बेळगाव ग्रामीणमध्ये पुन्हा एकदा मॅपिंगचं काम झालं पाहिजे, एवढ्यासाठी आम्ही इथं आलेलो आहोत. आपको ये वीडियो कैसे लगा कमेंट कीजिए, लाइक कीजिए, हाँ शेयर कीजिए, हाँ बेल बटन दबाना ना भूलिए, क्योंकि हमारा वीडियो सबसे पहला आपको मिले. हमेशा देखते रहिए 24. नमस्कार.